कृषी विद्यापीठ भरती एक नवीन जी आर आलेला आहे। या जी.आर. नुसार काही नवीन पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे। मग याच्यामध्ये कृषी सहाय्यकची किती नवीन पदे निर्माण झालेली आहेत, कनिष्ठ संशोधक सहाय्यक आणि वरिष्ठ संशोधक सहाय्यक याची देखील किती पदांची निर्मिती झालेली आहे, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे। बघा, जेवढे नवीन पदे निर्माण होतील तेवढेच पद त्यांच्या रिक्तच्या याच्यात येतील आणि तेवढ्याच पदांसाठी भविष्यात जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते। तर त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी कृषी सेवक आणि याच कृषी सहाय्यकसाठी तुम्ही जर तयारी करत असाल तर तसे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही सब्जेक्ट कव्हर करून देणारी आपली एक पूर्ण इंटिग्रेटेड बॅच आपण लॉन्च केलेली आहे। आणि या बॅचला एनरोल करण्यासाठी तुम्ही आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा। आणि सध्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने आपण 20% ऑफ पण दिलेला आहे, तर या बॅचवर तुम्हाला 20% ऑफ मिळू शकतो। तर बघूया जी.आर. काय सांगतो। बघा, हा जी.आर. कशा संदर्भातला आलेला आहे बघा, 1/9/2025 ला आलेला आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, मौजे काष्टी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। तर इथं हे एक नवीन कॉलेजेस आलेले, 3 नवीन आपल्याला हे दिसतात त्याच्यात। बघा, पहिलं तिथं आलेलं आहे शासकीय कृषी विद्यालय, दुसरं शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय आणि शासकीय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय। आता जर नवीन बिल्डिंग आली, नवीन कॉलेजेस बनवलं, तिथं तर स्टाफ लागणारच आहे ना, तर त्या स्टाफच्या नवीन पदनिर्मितीचा संदर्भातला हा जी.आर. आपल्याला पाहायला मिळतो। बघा, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व्यवसाय आणि मत्स्यपालन विभाग यांच्याकडून आलेला हा जी.आर. आपण इथं बघू शकतो। बघा, इथं काय सांगितलेलं आहे त्यांनी की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुल, काष्टी, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथे 60 विद्यार्थी प्रतिक्षमतेचे एक शासकीय कृषी महाविद्यालय, त्यानंतर 40 विद्यार्थ्यांचे शासकीय उद्यान विद्या। तर हे एवढ्या क्षमतेचं त्यांनी तयार केलेले, त्याच्यासाठी त्यांनी स्टाफ पण इथं जो आहे तर तो इथं मंजूर केलेला आहे बरं का। आता पुढं ते स्टाफचं त्यांनी यादी दिलेलीच आहे आय थिंक। बघा, हा इथं शासकीय कृषी महाविद्यालय याच्याकरता बघा 26 शिक्षक मंजूर केलेत, 30 शिक्षकेतर कर्मचारी आणि एकूण 56 पद निर्माण केलेले या महाविद्यालयासाठी। पुढे शासकीय उद्यान विद्या महाविद्यालय याच्यासाठी 62 पद निर्माण केलेले, त्याच्यापैकी 29 शिक्षकांची आणि 33 शिक्षकेतर कर्मचाऱ्याची। त्याच्यानंतर शासकीय कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्यालय याची 57 पद निर्मिती केलेली आहेत, ज्याच्यात 35 शिक्षकेतर आणि 22 शिक्षकांची पद इथं निर्माण केलेली आहेत। आता कोणती किती पद निर्माण केली त्याचे पण त्यांनी संपूर्ण आकृतीबंध या परिपत्रकामध्ये त्यांच्या जो आहे तर तो इथं दिलेला आहे। बघूया आपण काय म्हटले। बघा, इथं सहयोगी अधिष्ठाता, तर याची लेवल 1 आहे, एकच पद आहे फक्त। सहयोगी प्राध्यापक याच्या 8 जागा आहेत। मग याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात। पुन्हा सहाय्यक प्राध्यापक, बघा तुम्ही इथं 15 जागा पाहायला मिळतात। मग त्याच्यामध्ये हे आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहू शकतात। बघा, शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्याच्या अशा या 26 जागा आपल्याला पाहायला मिळतात। आता आपल्याला काय पाहायचंय, नॉन टीचिंग स्टाफ। याच्यामध्ये बघा, वरिष्ठ संशोधक सहाय्यक ज्याची वेतन श्रेणी S15 आहे, 41,800 ते 1,32,300 याच्या 2 जागा याच्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर कनिष्ठ संशोधक सहाय्यक S13 ची वेतन श्रेणी 35,400 ते 1,12,400 2च पद आहेत। आणि कृषी सहाय्यक आपल्याला याच्यात इंटरेस्ट आहे, कृषी सहाय्यकचं S8 वेतन श्रेणी 25,500 81,100 आणि 7 वर्षाच्या सर्व्हिस नंतर तुम्हाला ऑटोमॅटिक S10 ची वेतन श्रेणी लागू होते 29,200 92,300। किती जागा मंजूर झाल्यात बघा, या 4 जागा आपल्याला इथं मंजूर झाल्या। तुम्ही म्हणाल फक्त 4, 3 विद्यालय आहेत ना, तर एका विद्यालयाच्या या 4 जागा झालेल्या आहेत। पुढे वरिष्ठ लिपिकच्या पण आहेत 2 जागा, कनिष्ठ लिपिकच्या इथं 2 जागा, पण या जागा मे बी MPSC मार्फत ज्या आहेत तर त्या भरल्या जातील, त्यांना विद्यापीठाची काही स्पेशल येतील। पुढे आणखी दुसरं महाविद्यालयामध्ये बघा, वरिष्ठ संशोधक सहाय्यक 1 जागा, कनिष्ठ संशोधक सहाय्यक 1 जागा आणि आपल्या कृषी सहाय्यकचे किती जागा इथं, पुन्हा इथं 3 जागा बघायला मिळतात। पुन्हा इथं कनिष्ठ लिपिकच्या 1 जागा इथं बघायला मिळतात। पुढचं शेवटचं इंजिनिअरिंग कॉलेजचं वरिष्ठ संशोधक सहाय्यक इथं मात्र 5 जागा आहेत। बघा, वरिष्ठ लिपिकच्या 2, कनिष्ठ लिपिकच्या 2 आणि कृषी सहाय्यकच्या इथं 3। बघा, हे आपल्याला पाहायला मिळतं, म्हणजे इथं 3 जागा, वरती पण 3 आणि 3 4 ते आय थिंक 10 पर्यंत जागा आहेत नवीन मंजूर झालेल्या त्या। तर बघा, या 3
आणि या 4 3 आणि 3 6 आणि हे 4 अशा 10 कृषी सहाय्यकच्या जागा इथं मंजूर झालेल्या आहेत. आणि ऑलरेडी कृषी विद्यापीठात पाहिलं, सगळ्या कृषी विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर कृषी सहाय्यक या पदाच्या जागा रिक्त आहेत. जर विद्यार्थ्यांनी योग्य अशी मागणी केली, विद्यार्थ्यांनी याच्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवले, तर नक्कीच या पदासाठी जाहिरात जी आहे तर ते आगामी काळात येऊ शकते. पण कृषी विद्यापीठ असं आहे ना मित्रांनो, की तिथं जोपर्यंत विद्यार्थी प्रयत्न करत नाही ना तोपर्यंत ऍड येत नाही. बाकी तुम्ही जर डिपार्टमेंटमध्ये म्हटलं ना, कृषी डिपार्टमेंटमध्ये तिथं नुसतं ट्विटर वॉर केलं किंवा काही केलं तरी जागा येऊन लागतात. पण इथं आहे ना, कृषी विद्यापीठात अशा लवकर जागा येतील असं नसतं, त्यांच्यासाठी विद्यार्थ्यांना प्रयत्न करावे लागतात. आता कुठंतरी 50%चं जे प्रकल्पग्रस्त होतं तर त्यांच्या जाहिराती आलेल्या आहेत. अजूनही जी जनरलची जाहिरात आहे ना तर ती खूप दिवसांपासून पेंडिंग आहे. त्याच्यासाठी बरेच काही कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. पण जोपर्यंत विद्यार्थ्यांचा सपोर्ट नाही होत ना, मग एकटा माणूस याच्यात काही करू शकत नाही. म्हणून तुम्हाला देखील त्यांची साथ जी आहे तर ती द्यावी लागणार आहे या सर्व प्रवासात. फक्त हे तुम्हाला माहिती देण्यासाठी की पद आहेत. हा व्हिडिओचा उद्देश असा नाही की फक्त जीआर तुम्हाला माहिती, फक्त याची जनजागृती करणे की रिकाम्या जागा आहेत, नवीन पद निर्मिती झालेल्या आहेत, फक्त त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं की या रिक्त जागा आहेत आणि तुम्ही तुमची मागणी जी आहे तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकतात. बघा, कृषी सेवक कृषी सहाय्यकच्या याची आपण टेक्निकल सेल, नॉन टेक्निकल सेल या दोघांचे फ्री व्हिडिओज तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर जरूर पाहायला मिळते, ते तुम्ही बघा. त्यासोबतच कृषी विद्यापीठात 6383 जागा रिक्त आहेत. एवढ्या जागा रिक्त आहेत, कुठे कोणत्या जागा रिक्त आहेत त्या संदर्भातली माहिती दिलेली हा व्हिडिओ तुम्ही त्यासाठी जे आहेत तर ते अवश्य बघू शकतात. आणि इग्नाइट अकॅडमीचे दर्जेदार कोर्सेस आता जे आहेत तर ते विविध स्वरूपात आपण उपलब्ध केलेले आहेत. तुमच्या ओळखीत जर कोणी लॉची सीईटीची तयारी करत असेल, MBA ची तयारी करत असेल, बँकिंगची तयारी करत असेल तर त्याच्यासाठी देखील आपण मार्गदर्शन जे आहे तर ते आता आपण सुरू केलेले आहे. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.